हॅलो गाइज, वेलकम बॅक टू माय चॅनल. सो आज मी एकदम मस्त इंटरेस्टिंग व्लॉग बनवणार आहे, कारण की आज मी करणार आहे फूड रिव्ह्यू ऑफ झेप्टो कॅफे. सो मी आज माझ्यासोबत घेणार आहे मम्मीला, कारण की माझ्यापेक्षा जास्त मम्मीला कळेल की टेस्ट मध्ये कसं आहे, काय रिव्ह्यू. कारण की मला तर बाहेरचं काही द्या, मी 10 on 10 देणार आहे त्याला. सो मम्मी जास्त चांगला रिव्ह्यू देऊ शकते, मम्मीला जास्त ओजी रिव्ह्यू देता येतील, कारण की मम्मी जास्त बाहेरचं खात नाही. घरातलं सारखं तिला लागतं, पोळी भाजी, आणि मला पण तेच खायला लावते. सो मी बाहेरचं खाऊन मला आता मग कळणारच नाही की टेस्ट काय आहे, किती छान आहे किती नाही आहे. मम्मीचं फर्स्ट आपल्याला असं की हा बाबा हे मी कधी खाल्लं नाही, ह्याचं असं टेस्ट आहे. सो एकदम ओजी रेटिंग्स आपल्याला मिळणार आहेत. सो येस, लेट्स स्टार्ट आवर व्लॉग. सो येस, आपली द मास्टर शेफ रेडी आहे इकडे टेस्टिंग करायला सगळं. सो आपण मी तुला मेन्यू सांगते काय काय आहे. चॉकलेट मूस आहे जे आपण नंतर ट्राय करू, कारण की डेझर्ट आहे. त्याच्यानंतर आहे वेज पफ, हे करू शकतो आपण स्टार्टिंगला. बटर क्रोझॉन पण आहे, तुला चहा सोबत छान लागेल. आणि हे काय मला हे कळलं नाहीये. अच्छा वाव, त्याच्यामध्ये आपल्याला फोर्क, परत टिश्यूज आणि केचप वगैरे दिले. चांगलंय. मम्मीला वाटलं चुकून 7 गोष्टी आल्यात, तर आम्ही खुश झालो होतो, पण नाही. सो हा, आपल्याला वेज पफ ट्राय करायचंय. बटर क्रोझॉन आपण आता ट्राय करू. हे बाव एक आहे, त्यानंतर कोल्ड कॉफी फॉर मी, थंड कोल्ड कॉफी, जी की गरम झाली आहे पण आता बरं, कारण की डिलिव्हरी यांची किती मिनिटांनी आली आहे, 26 मिनिटांनी आली आहे डिलिव्हरी. सो फास्ट डिलिव्हरी तर यांची काही नाहीये. हे मोमोज आहेत, मोमोज फॉर अ चेंज. आज मी व्हेज तंदुरी मोमोज मागवलेत. व्हेज येस. सो आपण स्टार्ट करूयात. सो पॅकेजिंग बद्दल जर बोलायला गेलं ना, तर खूप छान आहे पॅकेजिंग. मी असं तोंड केलं कारण की जो व्हेज पफ मला दिसला तो फुटला आतमध्ये, त्याचं पूर्ण हे झालंय. सो मी तसं तोंड केलं. आणि पॅकेजिंग इज गुड, म्हणजे काही जशी असली पाहिजे तशीच आहे. पण मी तुम्हाला नंतर सगळ्यांचे प्राइजेस वगैरे पण सांगेल, किंवा मी इकडे वरती लिहून टाकेल की प्राइजेस किती काय आलेत सगळ्यांचे. सो तुम्हाला ते इझी पडेल बघायला की कितीला काय आले. नको. सो मम्मीला खायचं होतं काय, बन मस्का. ती पप्पांना सांगते बन मस्का घेऊन मला चहा सोबत खायला. सो म्हणलं थांब, मला तसंही झेप्टोचं करायचं. आला एवढा मोठा बटर क्रोझॉन, बघा किती छान दिसतोय, तो केवढा मोठा आहे. सो तुझ्या चहा सोबत हा तू ट्राय कर, आणि आपल्याला ह्याचा रिव्ह्यू द्यायचा आहे. सो मम्मी ट्राय करणार आहे बटर क्रोझॉन. मम्मी ह्याला काय म्हणतात? बटर क्रोझॉन. ओके. कशासोबत? चहा सोबत, चहा सोबत, कॉफी सोबत, कशासोबत पण. क्रोझॉन तू ह्याला बोल. क्रोझॉन बोल. क्रोझॉन सॉफ्ट. मला वाटतं की मम्मी मे बी हे फर्स्ट टाइम खात असेल. येस. ह्याच्यामध्ये तुला माहितीये व्हेज क्रोझॉन, चिकन क्रोझॉन पण मिळतं, जे आतमध्ये स्टफ्ड असतं, पण हे बटरवाले बन मस्का टाइपच असतं हे. आणि ह्याची प्राइस आहे, टाणा, इकडे क्लिक होईल. छान आहे. कसं वाटलं? हे जो बाहेरचं आहे ना, मला चहा अजिबात आवडत नाही, पण हिने भरवला. तुला 5 out of रेटिंग मध्ये तू किती देशील ह्याला? 7. 5 out of 5 out of का? 7 देते म्हणली. मी 10 out of आहे. ओके, पण 10 out of किती? 7. 10 out of ठेवायचं आपण, कारण की 5 इझी होईल ना, म्हणजे लोकांना कळेल खायचं नाही घ्यायचं. किती ठेवायचं मग, 5 का 10? 10 पैकी मम्मीने दिलेले आहेत 7. म्हणजे मम्मीला हे आवडलंय. आणि आता तू कधीही झेप्टोवरून ऑर्डर करू शकतेस, डायरेक्ट घरी येणार. आणि महाग ठिकाणी जर तू हे खाल्लंस ना, तर हे आरामशीर 200-300 ला एक असतो. 200-300 ला एक पीस. पण आपल्याला इकडून मिळालंय फक्त, बिल नाही सापडत मला, पण हे फक्त अराउंड 50 to 60 रुपीज मध्ये मिळालं आपल्याला असेल. सो येस, मम्मीला मला अक्षरशः थांबवायला लागलं की बास, नको खाऊ, आपल्याला पुढचं पण खायचंय, पोट भरवू नकोस. नेक्स्ट आहे आपल्याकडे व्हेज पफ. आणि तेच मी जसं तुम्हाला सांगत होते की ह्याचा पण सगळा भुगा झालाय, पण मी ते एस्थेटिक शॉर्ट्स मध्ये टाकत नाही. सो हे पण मी पहिला मम्मीला ट्राय करायला देणार आहे.
मम्मीने खूप जागी ऍक्च्युली आमचा कुठला तरी एक फेवरेट होतं जिथे व्हेज पॅटीस मिळायचं. कुठला? बॉम्बे पॅटीस ना? बॉम्बे पॅटीस ना? नाही का? अरे आपण जुन्या घरी राहायचो तिकडे बॉम्बे पॅटीस होतं बघ. ते फेवरेट पप्पा मला तिथनं खारीवालं गरम पॅटीस घेऊन यायचे. हा मला खूप ऑइली ऑइली वाटतंय. पण कसं शक्य? मम्मीने अख्खी खिचडी करून टाकली आहे व्हेज पफची. म्हणजे होतच आहे ऍक्च्युली. ते इतकं क्रिस्पी आहे ना की ते असंच खायला पाहिजे मम्मा. ते असं नाहीच खाऊ शकत पण टेस्टी. 10 आउट ऑफ. सो येस, माझं क्रोझॉनचं रेटिंग राहिलं होतं. क्रोझॉनचं माझ्यासाठी रेटिंग आहे 7. मम्मी एवढं. कारण की मी बाकीचे पण खाल्लेले आहेत तर एवढ्या कमी रेटमध्ये जर त्याच लेवलचं मिळत असेल तर 7 इज नॉट बॅड. ऍक्च्युली 8 पण मी देऊ शकते पण मला आधी बाकीचे ट्राय करू देत मग मी तुम्हाला सांगते. ह्याच्यासाठी 4 मी 5 देईल. बेनिफिट ऑफ डाऊट देते मी कारण की यायला वेळ लागलाय. गरमचं गार झालंय तर गरम गरम पण हे पॅटीस ऍक्च्युली छान लागतं पण ते गार झालंय त्यामुळे मजा गेली. त्यामुळे नाही. ओके, फ्रॉम मी 5 and from mom 4 out of 10 ना. 10 out of. सो येस, ह्याची प्राइस होती. नेक्स्ट आहे कोल्ड कॉफी. त्याला हे करणार. सो ऍक्च्युली मी जे रिव्ह्यूज बघत होते म्हणजे व्लॉग्स बघत होते मी युट्यूबवर, त्याच्यावर व्हिएतनामी कॉफी म्हणून खूप फेमस येत होती पण ती आउट ऑफ स्टॉक होती. सो मी क्लासिक कोल्ड कॉफी मागवली आहे. आणि मी अजून पण बघितलं होतं त्याच्यामध्ये हेझलनट कॉफी पण होती पण लोक म्हणले की नाही नॉर्मल कोल्ड कॉफीच लागते, पैसे वेस्ट वगैरे. सो मग मी म्हणलं पैसे वेस्टच होणार आहेत तर क्लासिक कोल्ड कॉफीवर उघडत नाहीये. हे बिगेस्ट रिव्ह्यू की बायकांकडून हे उघडत नाहीये. तर याच्यासाठी आता काय आम्ही दुसरं ऑर्डर करायचं का की उघडायला या म्हणून? उघडलं. सॉरी, हे कट करेल मी जमलं तर. खूप स्वीट आहे, तुला आवडेल मे बी. पण हे जर लूज पॅकिंग असतं तरी मीच बोलले असते की लूज पॅकिंग कोल्ड कॉफी सांडली तर टाईट बरोबर आहे. ते जरा है ना खूप गोड आहे. पण कसं वाटलं? 5. मी तर 4 देईल कारण की खूप गोड आहे. म्हणजे मला गोड आवडते पण ऍक्च्युली मला वाटतं आयशू तू त्याला हलवलं नाही कारण खाली खूप डार्क दिसतंय आणि वरती फेंट आहे. मग तू हलव ना. शेक कर. मी तुला तेच सांगितलं. मला भरपूर शेक कर. मम्मी बोलली शेक कर म्हणजे 10 out of 10. ओ ऍक्च्युली कलर चेंज झालाय. आता अजून गोड होईल मला वाटतं. आता डार्क आहे. ओके, आता टेस्ट कर. तशीच आहे का? 4 कारण की मी ह्याच्यापेक्षा बेटर कॉफी पिलेली आहे तर मला नाही आवडत आहे. आपण ह्याचा एक सो येस, ह्याची प्राइस होती इतकी. मला तर वर्थ नाही वाटली. म्हणजे मी एकदा आज रिव्ह्यू साठी मागवली, परत मी मागवणार नाही. घरी माझी मम्मी मला चांगलं करून देईल आणि त्याच्यात बर्फ पण नाहीये. कोल्ड कॉफी म्हणल्यानंतर ती कोल्ड छान वाटते. काहीतरी वेगळंच आहे सोडा. नेक्स्ट चॉकलेट मूस आपण एंडला खाऊयात जो की आहे डेझर्ट. आता आपण खाऊयात व्हेज मोमोज. ऑनियनचा कलर बदललाय. दिसतात छान आहेत. व्हिडिओ दिसतात एकदम छान आहेत पण मी सांगते काय तुम्हाला त्याची चटणी आणि ते ऑनियन सगळं मिक्स झाले. सगळं मिक्स झालंय. म्हणजे पॅकेजिंग बद्दल बोलायचं झालं ना तर त्यांनी ऍक्च्युली चटणी वेगळी दिली. नको करू तू सजवू. त्यांचं घाण झालंय तर घाणच. माझी मम्मी बिचारी नीट करून देते त्याला पण घाण आलंय तर घाणच. पॅकेजिंग मे बी अजून ह्याची बेटर झाली असती जी की नाही झाली आहे. बट लेट्स ट्राय. डोंट जज अ बुक बाय इट्स कव्हर. म्हणजे काय?
मम्मी कधी मोमोज खाती असं झालंय. मम्मी डोंट जज अ बुक डोंट जज अ बुक बाय इट्स कव्हर म्हणजे काय जाऊ दे. म्हणजे कोणाच्या ह्याच्यावरून त्यांचं ते कसे टेस्ट करतील ते विचार नका करू अपिअरन्स वरून. ठीक आहे, आता खातोय आपण मोमोज. पण मी एक सांगते की त्याचा शेप वगैरे एकदम शेफ लेवल आहे. ओके, तू तिकडून धर म्हणजे ओढतंय दोघींना. येस, आता माझ्यासाठी ओढ. खा ना बघा, खूप मोठं. बापरे, कॉर्न वगैरे दिसले मला यात. टेस्टी. सिक्स देईन मी, कारण की मला व्हेज मोमोज नाही आवडत. पण मला आज काय माहिती वाटलं व्हेज मोमोज मागवावे. ह्याची प्राइस आहे ही. सो काय वाटलं तुला? टेस्टी आवडलं तुझं पण 6. आपल्या 8च्या वरती काय जातच नाहीये का? 8 दिलं पण नाही आपण ऍक्च्युली. क्रोझॉनला किती दिलेलं आपण? मी 6 दिलं होतं ना. कोल्ड कॉफीला नाव ठेवून परत पिणारी मी. काय 6 ना? कारण की चटणी जर वेगळी असती ना मे बी हे 8 होऊ शकलं असतं. जर आम्हाला जेवढी पाहिजे चटणी आम्ही तेवढी टाकून खाल्ली असती तर मे बी 8 मिळालं असतं. बट सॉरी ब्रदर. नेक्स्ट इज हे काहीतरी वेगळं मी मागवलंय. स्टीम्ड व्हेज पिझ्झा बाव. बोल बाव. बाव आहे ह्याच्यामध्ये. सो मला असं वाटतंय की हे फार. ओ माय गॉड, बापरे, 2 मोदक आलेले तिकडे आपल्याकडे. 2 मोदक आलेत. सो आपण पहिला याचा व्हिडिओ काढूयात मस्त. आणि स्वीट आहे का काय? स्वीट नाहीये, व्हेज पिझ्झा आहे त्याच्यामध्ये. बापरे, मम्मीला स्वीट वाटतंय. ओ माय गॉड, तुला म्हटलं ना तुम्हाला एकदम ओजी रिव्ह्यूज मिळणार आहेत, कारण की मम्मीने कधी काय असं खाल्लेलं नाहीये. सो दिसायला इतके सुंदर आहेत हे. स्वीट वाटतंय. ओ माय गॉड, व्हेरी एक्साइटेड. कुठे गेले फोर्क? त्याच्यातच टाकले. कुठे? मला असं वाटतं आपण हाताने घाललं पाहिजे का? मी कट करून देते. अरे त्याच्या आतमध्ये तुम्ही बघा कसं. वाव, एकदम कुठे माझा कॅमेरा. 2 मिनिटं मूर्ख झाले मी. आतमध्ये फुल पिझ्झाचं जे स्टफिंग असतं असं मला वाटतंय. हे तो आवडला नाही ना? डोंट जज अ बुक बाय इट्स कव्हर. सुंदर दिसते पण छान असेल असं नाही. मराठी लोकांचा विषय काय, हे असं जर आलं असेल ना तर हे मोदक सारखंच लागलं पाहिजे. ठीक आहे, ह्याच्यात पिझ्झा वगैरे घालू नका. आमचं सारण घालून द्या, आम्हाला तेच आवडतं. पण मे बी आम्ही हे आधी कधी खाल्लंही नाहीये तर माहित नाही की याची टेस्ट अशीच असते का वेगळी आली आहे. बट डिसेंट होतं, म्हणजे एवढं खराब पण नव्हतं. आमचे टेस्ट बड्सला ते आम्हाला असं चटपट चनाजोर वगैरे तसलं आवडणार आहे. सो हे असं डिसेंट लोकांचं रिच पीपल फूड वगैरे आम्हाला काही आवडत नाही. तरी सुद्धा आम्ही याला 7 देऊ बरं का. 4 मी 7 देईल, कारण की रिच पीपल बघत असतील ना व्हिडिओ तर ते म्हणतील बाव तर हिला काय कळायला. पण मग मी तुम्हाला काय बोललं, हिच इम्पॉर्टंट आहे, कारण की ही ओरिजिनल देते तुम्हाला सगळं जे तुम्हाला पाहिजे ते. सो येस, लास्ट मे बी लास्ट आहे ना हे. लास्ट आपल्याकडे आहे चॉकलेट मूस. हे खाल्लं. वाव,
मूस नाही खाल्ले आपण कधी. लास्ट टाइम आणला होता मम्मीला माझ्या आईला हे चीज केक वाटतोय जो मी खूप ऑर्डर करत असते सारखा, पण हा नाही आहे तो. हा मूस आहे. चीज केक मध्ये ना केकचे स्लाइस चीज वगैरे असते, ह्याच्यामध्ये एकदम फक्त क्रीम क्रीम तसं असतं. पण मला ह्याचे लेयर्स खूप आवडले. तुम्ही बघा मी याचा व्हिडिओ काढते परत. लेअरिंग मला ह्याचं खूप आवडलं. उघडून काढू. वाव वरती एकदम चॉकलेटी आहे. मला असं वाटतं हे अख्खं चॉकलेटच आपल्याला टेस्ट लागणार. सो येस, मम्मी खुश झाली की मम्मीला एक बरणी मिळाली आहे घरात वापरायला. आता हे घासून पहिलं तेच. लेट्स ट्राय. हे बघ याच्यात केक वगैरे असं काही नाहीये, डायरेक्ट नाईन आउट ऑफ 10. ह्याची प्राइस ही आहे 8. स्ट्रिक्ट टीचर आहे माझी आई एकदम. 2 मार्क तुम्ही अजून कसं काय कमी आहे यात? केक कमी आहे का? पण मूस असंच असला पाहिजे. तुम्ही परत एकदा ट्राय करा म्हणजे 1 मार्क वाढतील. बाई माझ्या पेपरमध्ये याच्यात 1 मार्क वाढतोय. असं पेपर घेऊन येणारे विद्यार्थी मी नव्हते, पण तुम्ही होतात का कमेंट मध्ये सांगा की 1 मार्क वाढत. मॅम माझं आन्सर सगळं बरोबर येतं, माझा 1 मार्क वाढतोय. असं होतं का तुम्ही? काय वाटतं तुला? नाही 8च. 8 वर स्टिक राहणार आहे तू. ठीक आहे जाऊ द्या, माझ्यासाठी तर 9 आहे. पण मी डेफिनेटली हे परत ऑर्डर करेन जर मला वाटलं तर, कारण की प्राइस रेंज मध्ये खूप छान मिळाले आणि ओव्हरऑल मला सगळ्यात जास्त मी बी हेच आवडले. हो म्हणून तर एवढे आहेत ना आपले, कोणालाच नाही एवढे. सो आपण स्टार्टिंग पासून आठवूयात आपण काय काय मागवलंय आणि मग ते ठरवूयात की ते परत मागवायचं की नाही मागवायचं. सो आपण स्टार्ट केलं होतं क्रोझॉन वरून. सो थम्स अप थम्स डाऊन देऊयात आपण. ठीक आहे, क्रोझॉन परत मागवशील. त्याच्यानंतर होतं वेज पफ. मी पण परत. त्याच्यानंतर होतं मोमोज नाही कोल्ड कॉफी. त्याच्यानंतर होतं कोल्ड कॉफी. 1 2 3 घरात करून पिणार आहे ते आम्ही. थर्ड काय होतं आपलं? ते मोदक ना? नाही मोमोज मग बाव होतं. मोदक म्हणते त्याला, लिटरली मोदक म्हणते. ठीक आहे, व्हेज मोमोज. ओके 1 2 3 थम्स अप. पण ही व्हेज मागवेल मी, नक्कीच चिकन वाले मागवेल, पण येस थम्स अप. त्याच्यानंतर होतं बाव. 3 2 1. रिच पीपल माझा हात वर करतात बाव. पण नाही, मी पण नाही मागवणार. मला पण इतकं आवडलं नाही, पण मी रेटिंग चांगलं दिले त्याचं, कारण की काहीतरी वेगळं टेस्ट आहे त्याचे. ठीक आहे, हे झाल्यानंतर आपलं लास्ट काय होतं? मूस. 2 थम्स अप. हे नक्की मागा, कारण की आम्हाला दोघींना डेझर्ट खूप जास्त आवडतात. सो येस थम्स अप फॉर मूस. येस, झेप्टो कॅफे वरून आम्ही परत ऑर्डर करू न करू ते तुम्ही बघालच, पण तुम्ही नक्कीच ऑर्डर करून बघा चॉकलेट मूस, कारण की खूप जास्त भारी टेस्ट आहे. ऑल्सो क्रोझॉन. एंड पर्यंत व्लॉग बघितला त्यासाठी खूप थँक्यू. लाईक शेअर सबस्क्राईब सगळं करा. I love you guys. Bye.